पालकमंत्रीपदाचा तिढा आता प्रजासत्ताक दिनापूर्वी सुटू शकतो। संभाव्य पालकमंत्रीपदाची यादी माझाच्या हाती आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे तर राधाकृष्ण विखेंना अहिल्यानगरचं पालकमंत्रीपद मिळू शकतं। पालघरचं पालकत्व गणेश नाईकांना मिळण्याची शक्यता आहे। तर रायगड आणि कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे। आता रायगडचं पालकमंत्रीपद गोगावलेंना मिळतं की अदिती तटकरेंकडे राहतं पाहणं महत्त्वाचं आहे। तर मुंबई शहर आणि साताऱ्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही आहे असं समजतंय। मात्र जर साताऱ्याचं पालकमंत्रीपद भाजपकडे आलं तर शिवेंद्रराजेंच्या नावाची चर्चा आहे। गडचिरोली आणि बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याचीही उत्कंठा लागून राहिली आहे। तरी संभाव्य यादी पालकमंत्री जे कोण आहेत त्यांची माझाच्या हाती लागलेली आहे। जे कोण होऊ शकतात पालकमंत्री अशांची तर नागपूरला चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव समोर येते। साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे संभाव्य पालकमंत्र्यांची ही यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे। अमरावतीत चंद्रकांत पाटील, बुलढाणा संजय सावकारे, अकोल्यामध्ये आकाश फुंडकर, पालघरमध्ये गणेश नाईक यांच्याकडे पालकमंत्रीपद जाऊ शकतं तर धुळ्यामध्ये जयकुमार रावल यांच्याकडे ही धुरा दिली जाऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।